ज्योतिबाच्या नावानं चांगलाचा गजर करत जाता जसं थंडगार रस पीत आम्ही गेलतो ज्योतिबाला. वारा आणि पाऊस आणि ह्यो आंबो गोळा करायलाय. पावसाची सर एवढी मोठी होती ती गेल्यानंतर मग आणि प्रवास चालू केला. बाटल्या भरून कोकम आणि स्लिप होणाऱ्या गाड्या. तिला म्हणलं पोटोबा करून घेऊ. तर सेवा ट्रस्ट वाल्यांचं दरवर्षी लाखो भाविक तिथं महाप्रसादचा आस्वाद घेत असतात. शिरा, भाजी, भात, आमटी, लोणचं सगळे आयटम कनी तिने अगदी भरपूर प्रमाणात देतात. जेवणावर असं यथेच्छ ताव मारला. गावमुखा मार्गे आम्ही डायरेक्ट वर डोंगराकडे गेलो. पाऊस पडल्यामुळे चिखल एक लई झालता. असं तरी करत एकदा डायरेक्ट पोहोचलो देवळात. डोंगर सगळा असा गुलालानं न्हाळून गेला होता. जाऊन पहिला ज्योतिबा देवाचे मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर यथोचित असा आशीर्वाद घेतला. ज्योतिबाच्या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक येत असतात. एक श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक असणारी सासनकाठी, त्या सासनकाठीला नाचवताना आनंद हा वेगळाच असतो. सासनकाठी नाचून झाल्यावर मग आम्ही त्याच मार्गे परतीचा प्रवास केला.